आपण पाहू शकता या एच.एफ जातीच्या गाय आहे. ही गायीची माहिती घेऊ आपण पहिली. ही जी गाय हिची माहिती घेऊ पहिली. ही गाय आहे बबलू शेठ कुराडे यांची गाय आहे. बबलू शेठ ही किती वेळ आताची गाय आहे? पहिलं रू 4 दात. काय किंमत सांगितली जी? तिची सांगा 80 द्यायला 75. 80,000. किती टाईम आहे खाली व्हायला? 8-10 दिवस. किती दूध देईन अंदाजे? 17-18 लिटर अंदाजे दूध देईन. आपण पाहू शकता. परत एकदा गाई पाहू. पहिला रू 7-8 दिवस टाईम आहे. 4 दाते. 80,000 रुपये म्हणतात. 75 पर्यंत गाई द्यायची म्हणतात. आणि बबलू शेठ आज किती गाय होत्या बाजारात? 15-16. भेसळयुक्त दूध मार्केटमधून बंद झाले. याचा गायांच्या खरेदी विक्रीवर काय परिणाम? वाढ झालेली गायीच्या खरेदी आणि बाजारभाव वाढले. ही पण आपल्याच गाय आहे ना? ही जी सफेद गाय आहे हिची काय किंमत सांगितली? तिची 85. द्यायची किती? 80. आणि ही काळी गाय? ही काळी गाय पण त्यांचीच आहे बबलू शेठ कुराडे यांची. त्या गायीची पण माहिती घेऊया आपण. हो बबलू शेठ, मग शेत का करा व्यवहार चालू आहे. बबलू शेठ ही जी मधली काळी गाय आहे तिची काय किंमत सांगितली? 80. किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. बबलू शेठ तुमचं नाव आणि नंबर सांगा. हां 72-19-65-0-8 हे प्रसिद्ध व्यापारी आहे. दर बाजारात आपल्याला पाहायला भेटतात. तरुण व्यापारी आहे. फार मोठ्या प्रमाणात गायांची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. कोणाला गाय घ्यायची असतील तर संपर्क करा. शेतकरी बांधवांची गाय आहे. गाय पहिली पाहून घेऊ. हो दादा तुमच्यावाली गाय आहे ना? पहिला रू का? हां पहिलं येलेली ती महिना 2-1 महिने झाले. येलेली का? किती दूध देते? त्याचा 9-10 लिटर. 9-10 लिटर. काय किंमत सांगितली गायची? 35,000. 35. कितीपर्यंत मागणी झाली दादा? 27-28 पर्यंत मागणी झाली. फायनल किती द्यायची ती गाय? त्याच्यावर आलं का? तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. जाऊ करेल मी 87-96-95-68-17. मोठ्या नंबर सांगा. 87-96-95-68-17. 68-17. ओके. कुठले तुम्ही? इथला जाळेपाटा. आळेफाटा. ओके. त्या 2 शेतकरी व्यापारी बांधवांच्या गाय आहे. गाया पहिलं पाहून घेऊ. ती काढली चांगल्या गाय आहेत. हो मामा ही जी आता गाय दाखवली इकडली हां काय किंमत सांगितली तिची? तिथं सांगा 1,10,000. हो कितीपर्यंत मागणी झाली? गाई 90 पोत मागले. 90. किती वेळाची? दुसरं ती पहिले याला किती दूध दिलं? पहिले त्याला 17-18-20 लिटर पिळली. यावेळेस किती दिन? त्यावेळेस 22च्या प्लसच चालल्या पाहिजे. किती टाईम आहे अजून? 15 तारखेला 9 महिने होते. 15 तारखेला 9 महिने. ही दुसरी गाई पाहून घेऊ. व्यवहार चालू आहे. व्यापारी बांधवांची गाई आहे. एकदा मामा ही जी गाय आहे हिचे काय सांगितलं? तिचं सांगाय 90,000 रुपये. 90. आणि घ्यायचे किती? 90च घ्यायचे. मग हे लई झोपे करण्यात माझ्या नाही काही. ओके. किती टाईम आहे? हिला 5 तारखेला 9 महिने होते. किती वेळ त्याची? 30 जनता ही. मागच्या हाताला किती दूध दिली? ही ना 22 लिटर पिळलेली. मागच्या हाताला या गायीने 22 लिटर दिले. या हाताला किती दिन? आता 25 लिटर दूध झालं. 25 लिटर. मामा तुमचा नाव आणि नंबर सांगा. माझं नाव विजय कोंडाजी थोरात. हां
मोबाईल नंबर 9970826754. 9970826754. कुठले तुम्ही? मंचर चांडवली. मनसलचा एक प्रसिद्ध व्यापारी आहे. चांगल्या गाय यांच्याकडे देखील खरेदी विक्रीसाठी असतात. कोणाला गाय घ्यायची असतील तर अवश्य संपर्क करा. ही गाई गाई पहिली पाहून घेऊया. वासरू झाले पहिला रू गाई आहे. इतक्याला मी काय गरज आहे? व्यापारी बांधवांची गाई आहे. गाय पहिली पाहून घेऊया. दादा आपल्यावाली ना वासरू किती किती दिवस झाले खाली होऊन किती दिवस झाले? 3 दिवस झाले. 3 दिवस. हा हे तिचं वासरू आहे ना? हा काय किंमत सांगितली? सांगायला काय 80. 80. हा कितीपर्यंत मागणी झाली? गायची मागणी झाली 60-65 पर्यंत मागतात. 60-65. 75 आले तर देऊन आले. 75 आले तर द्यायची. हा. किती गाय होत्या आज? 4-5 होत्या. 5 होत्या. सगळ्या विकल्या का सगळ्या विक्री एवढी आहे. आज? यांची मागणी कशी काय? गायांना बरी, बरी. खरेदी विक्री खरेदी विक्री चांगली आहे. चांगली आहे. हा. म्हणजे शेतकरी बांधव गाय घेतात का नाही? हा, घेतात. घेतात. हा घेतात. 75 पर्यंत देऊन टाकायची. हा कितीपर्यंत मागणी झाली? मागणी झाली 60-65 60 मागणी. पर्यंत. दादा तो नाव नंबर सांग. मोबाईल नंबर 9665 65 47 14. नाव अकबर पठाण 14 नंबर. 14 नंबर. हे आपले अकबर पठाण म्हणून 14 नंबरचे व्यापारी. चांगले व्यापारी आहे. कोणाला गाय घ्यायची? खात्रीशीर गाय भेटले जातील. खात्रीशीर गाय भेटले जातील. खात्रीशीर गाय. हा ठीक आहे. हे चांगले व्यापारी आहेत. हे 3 दिवस झाले गायला वासरू झाले. 75 पर्यंत गाय द्यायची. या काय लाईव्ह व्यवहार चालू आहे. लाईव्ह व्यवहार. काय दिली नाही आम्हाला. बरं तुम्ही तो सांगितलं तुला काय लाईव्ह व्यवहार चालू आहे. नियम कधी मी टपत देतो. फेकून बोलतच नाही. फेकून बोलतच नाही. हा खात्रीशीर गाय आहे. हा बघा ना तुम्ही. 4 जाते. ओ मामा कितीला मागितली गाई? 60. आणि किती म्हणतात ते? 70-75. ओके. हो दादा मधल्यामध्ये व्यवहार तोडून टाका. चांगली गाई आहे आणि माणसं पण चांगली. गाय बी चांगली आहे. गाय बघा हे बघ बिगर भाला आहे. बिगर भाले शिवशासन. खात्रीशीर गाई. खात्रीशीर. गाय नाही भेटत. इकडे सुन बघा. गाय नाही भेटत. हा खात्रीशीर गाय बघा. गायची पाचोटा सळ पारून दे. अंतर फटतं ना बघा. हे व्यापारी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. व्यापारी बांधवाची गाई आहे. हे दादा आपली का? किती वेळा खाली व्हायला? पहिला रू. किती दाती? 4 दात. 4 दात. काय किंमत सांगितली? सांगा शेट 170. 170. बापरे लयच किंमत आहे रे. किंमत शेट का रोड ओळखायची अख्ख्या मार्केटमध्ये. राणी येते 25+ पिळायची पाहिजे आता. 25+. फायनल कितीला द्यायची? व्हिडिओ मार्फत आले तर आपण 1.5 लाख पर्यंत. 1.5 लाख. दादा कुठला तू? आम्ही पिंपळगाव खडकी. खडकी पिंपळगाव. तुझं नाव आणि नंबर सांग ना. अल्ताफ पठाण 7058371480. 70 पोस्ट पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. दाती कशी रे? 4 दात. 4 दात. सांगा 165. बरं बोला तुम्ही. लाईव्ह व्यवहार पाहतोय. नेमकं तुम्ही बोला. गाई पाहून घेऊ. व्यवहार चालू आहे. परत व्यवहाराकडे जाऊया आपण. 1,65,000 रुपये म्हणतोय. पहिल्या येताची गाई HF जातीची गाई आहे. 130-135 ला मागणी झाली. त्याचं म्हणणं आहे 135 ला मागितली गाई. मामा काय मागितली तुम्ही? गाई चांगली आहे.
एकच नंबर आहे. हां. पण किंमत लय होती ना. किंमत जास्त होती. 35 दाखवतोय तो, हात लागतोय. 1.35ला तो म्हणतो मागितली. तुम्ही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, कितीपर्यंत काय गेली पाहिजे? 80-90 80-90 म्हणजे डबल किंमत सांगतो का? हां, चालायचा बाजार आहे त्यांचा. बाजार आहे, शेवटी व्यवहार आहे. हां, पण तुम्ही कितीला मागितली काय? 80. 80,000ला माहिती. गाई पाहू शकता, टॉप क्वालिटी गाई, व्हिडिओमध्ये कारण नाही टाकत. टॉप क्वालिटीची गाई. कॅमेरा मारा चौकीकडून. सोन्याचीच किंमत असते बा. सोन्याचीच किंमत असते का? सोन्याची किंमत. अतिशय चांगली गाई आहे. दादा तुझा मोबाईल नंबर परत सांग. 70-58-37-1480. ओके, धन्यवाद. ही गाई आहे व्यापारी बांधवांची गाई आहे. तिचा लाईव्ह स्वरूपात व्यवहार चालू आहे तिकडं. आपण पहिली गाई पाहून घेऊया. लाईव्ह व्यवहार चालू आहे. या गाईचा चालू एक महिने कमीत नाही मागितली. रोज मार्केटमध्ये त्यांनाही माहिती त्याच्यात किती नफा भेटू राहिला नाही फोकस थांबा जरा चांगल्या ठिकाणी जाणार मी. बघा. हा बोला नाही फोकस हो दादा, ही तुमच्यावाली गाई ना, हिचा व्यवहार चालू होता ना? काय किंमत सांगितली तिची? काय सांगायला लागले धनी ती नाही आवारात जुळून आहे. ठीक आहे. तुम्ही किती किंमत सांगितली? तुम्ही किती किंमत सांगितली दादा? या गायची किती किंमत सांगितली? 160. कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा आलो. तिसऱ्यांदा. ओके. फक्त गायांचं घेऊ. दादा नमस्कार. आज काय परिस्थिती आहे बाजाराची? बाजार चांगले झाले आता. बाजार चांगले झाले. भेसळयुक्त दूध फार मोठ्या प्रमाणात बंद झालेलं आपल्या महाराष्ट्रात पाहायला भेटतंय. त्याचा काही व्यवसायावर काय परिणाम झाला? परिणाम असा झाला का थोडे शेतकरी आता दूध धंद्याकडे वळायला लागलेले परत आता, पण अजून त्या प्रमाणात नाही वळले, पण वळतील 100% ही खात्री आहे. दुधाला बाजार चांगला भेटावा ही सरकारकडून आमची अपेक्षा आहे. आता मधल्या काळात एक दीड महिना फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचा गायांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला? नाही, आरोग्यावर काय नाही परिणाम झाला. गायांचं ज्याच्या चारा आहे त्यांनी टिकून ठेवलं सगळं. टिकून ठेवले. हो. नाही, काय आरोग्यावर म्हणजे मी म्हणतोय वेगवेगळे रोग येत असतात, त्याचा काही नाही, सध्या काही गायांना रोग नाही. काहीच रोग नाही. निरोगी गाया निरोगी आहे. साधारणतः गायांना खरकूत हे आता तर काहीच नाही. गायांमध्ये आजार आहे. ह्या सीझन मध्ये काहीच आजार नाही. सध्या तरी काहीच आजार नाहीये. बाजारभाव वाढत चाललेत. बाजारभाव वाढलेले आणि शेतकरी बांधवांचा काही खरेदीचा वेग वाढलाय. शेतकऱ्यांचा आहे ना, चांगल्या भारी क्वालिटीच्या जी 20+, 25+ या गायांवर जास्त जोर आहे. 20+, 25+ वर जोर आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या गाय. चांगल्या क्वालिटीचा हे जोर आहे शेतकऱ्यांचा. हे दुधावर जी कारवाई झालेली आहे, भेसळयुक्त दुधावर, दूध मार्केटमध्ये कमी प्रमाणात येताना दिसतंय. तर एक अंदाजे भविष्य काळात दुधाला किती बाजारभाव राहणं अपेक्षित आहे? बाजार काय 50 रुपयाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे ना, 50 रुपये द्यावा ही आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. 50 रुपये द्यावा. 50 रुपये. साधारणतः 50 रुपये लिटर मागे द्यावा असं म्हणताय. तर लिटर मागे आत्ता या घडीला साधारणतः किती खर्च आहे? कॉस्टली 25 रुपये खर्च येतो. म्हणजे निम्म्याला निम्मे पैसे. आता सरकीचे रेट वाढलेले, कांदीचे रेट वाढलेले, सर्व रेट वाढले. सर्व रेट वाढलेले आणि गायांची कॉस्ट वाढल्यामुळे सगळं मेंटेनन्स वाढलेलं आहे. 25 ते 30 रुपये खर्च येतो, तर 20 रुपये शिल्लक राहतील. 25 पेक्षा जास्त खर्च. ओके, धन्यवाद. ही कालवडे आता या बाबांनी खरेदी केलेली आहे. कालवडे पहिली कालवड पाहू, मग त्यांना विचारू काय भावाने घेतली, माहिती घेऊया.
बाबा बाबा तुम्ही घेतली ना कालवड किती हजाराला घेतली? 15 घेतली. 15. किती महिन्याची? काय नाही पाराठी. पाराठी का? 2-4 लिटर दूध असेल. दूध असेल 2-4 लिटर. पाराठी का? 2-1 लिटर दूध आहे. 15,000ला व्यवहार झाला. कुठले बाबा तुम्ही? पारनेरचे. आता हिला तयार करायची का? हा घरी नेऊन पुरात सर. तयार करायची मग परत विकायची. काय नाही आपली दुधाला होय. दुधालाच आहे. बाबा गायांचे बाजारभाव कसे काय आता सध्या? आहेत बरे. बरे बाजार वाढले का नाही? हा मांडवी गायांना बाजार आहे. धन्यवाद. कालवडी आहे, 2 कालवडी आहे. वडा पुढे वडा. लाईव्ह व्यवहार चालू आहे कालवडींचा. दादा आपल्याला आहे कालवडी? काय किंमत सांगितली? 30,000. 15. कितीपर्यंत मागणी झाली? 20ला माग. 20 मागितलं. तुमचं नाव आणि नंबर सांगा. किरण कुराडे. किरण कुराडे. 9970 9970 51 51 25 44. 25 44. दादा आज गायांची आवक कशी काय मार्केटला? मीडियम आहे आज. मीडियम आहे. आणि खरेदी विक्रीचा वेग कसं काय? चांगलं आहे. चांगला वेग म्हणजे शेतकरी बांधव गाय घेतात. घेतात. ओके धन्यवाद.